मंजूर ही निविदा मंजूर ग्रामसेवकावर कारवाई ग्रामसेवकावर कारवाई। मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात या ठिकाणी मोहोळ पंचायत समितीसमोर आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत खुनेश्वर ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सदस्य आहेत। नेमके काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, काय नाव आहे आणि का आंदोलन करतात? माझं नाव नेताजी मारुती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य खुनेश्वर। आमची मागणी आहे ते जेवढे काम आहेत ते सगळे ही निविदा झाली पाहिजे। काय नेमकं अगोदरची कामं मंजूर झाली होती त्यात काय त्रुटी दिसतात? कामं निकृष्ट दर्जाची आहेत आणि टक्केवारीवर विकल्यामुळं ती कामं चांगली होत नाहीत। आपल्यासोबत उपसरपंच देखील आहेत, तर काय मागणी घेऊन आंदोलन करतात? आमची मागणी एकच आहे, ही निविदाप्रमाणे सगळी कामं करावी। त्यांनी काय करते, ती बाहेरच्याला कामं विकते, 5-50 हजार घेते, ती कामं डुप्लिकेट करून जाते। आमचं म्हणणं एकच आहे, ऑनलाईन कामं करून ज्याला मिळतील त्यांनी करा। आपल्यासोबत ग्रामपंचायतच्या महिला सदस्य देखील आहेत, तर आपण महिन्याला मासिक मीटिंग वगैरे होती, तर त्यामध्ये विषय काय विषय होता असं? नमस्कार, माझं नाव पूनम सागर चव्हाण आणि मी ग्रामपंचायतचे सदस्य आहे। जी महिन्याची मासिक मीटिंग होते त्याच्यामध्ये ते नेहमीचे विषय असतात, जन्म मृत्यू दाखल्याचे वाचन करून दाखवणे किंवा आहे ते प्रोसिडिंगचे विषय वाचून दाखवणे, आहे ते कामं पुढे चालवणे। पण आता आम्हा सगळ्यांची मागणी हीच आहे की ई निविदा ऑनलाईन करून म्हणजे सगळे टेंडर आहे ते करणे, ह्याबाबत आमचं सगळ्यांचं मागणं तेच आहे आणि उत्कृष्ट दर्जाची कामं करावी आणि सगळ्यांचा हाच हेतू आहे की गावचा विकास व्हावा असं। आपली काय मागणी? नमस्कार, माझे नाव पूजा गणेश चव्हाण, मी ग्रामपंचायत सदस्य। माझी मागणी आहे, जे विषय मांडलेत त्याच्यावर दुर्लक्ष करतात, जे विषय मांडलेत त्याच्यावर पुढे घेऊन विषयाचं काम करत नाहीत। तर जे विषय मांडलेत त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि मग त्याच्यावर म्हणजे गैरसमज असा करतात की म्हणजे दुसरे जे मेंबर आहेत त्यांच्याकडूनच काम केलं जातं, दुसऱ्या मेंबरला काम काहीच दिलं जात नाही किंवा मिळू शकत नाही। तर ई निवेदन टेंडर सेवा केली पाहिजे। आपण किती वर्षापासून ग्रामपंचायत पहिल्यांदाच आहे ग्रामसेवक सदस्य सुरेखा मारुती साबळे, खुनेश्वर ग्रामपंचायत ग्रामसेवक सदस्य आहे। आणि आमच्या गावात जी कामं चालू आहे ती चांगल्या पद्धतीने काही कामं नाही आणि दलित वस्तीतून माझ्या मते मला दलित वस्तीतून तर माझी कामं कुठलीच दिलेली नाही आणि ग्रामसेवक आणि सरपंच ही सुद्धा यांनी पण आम्हाला आतापर्यंत कुठली कामं दिली नाही ती आणि आम्ही मागण्या केल्या तर ती मासिक मिटिंगला होय म्हणतात आणि बाकीचा विषय आपलं क्लोज करून निघून जाते। आम्ही कित्येक वेळा त्यांना असं मासिक मिटिंगला बोलले की ही आमची दलित वस्तीची जी काही कामं असतील ती आम्हाला दिली पाहिजे तुम्ही किंवा करून घेतली पाहिजे। त्यांनी आतापर्यंत कुठलीच आम्हाला कामं दिली पण नाहीत आणि आम्हाला म्हणजे आमची कुठली मागणी पण त्यांनी मंजूर केली नाही आणि होय म्हणून त्यांनी आपली नापाडा करतात। सोबत ग्रामस्थ देखील आहेत, तर काय सांगाल आता बॉडी या ठिकाणी आंदोलनाला बसले, तर ग्रामसेवकांचं काय म्हणणं येतं? ग्रामसेवक हा फक्त आश्वासन देऊन पुढं करतो असं म्हणले जाते आणि आमची पूर्ण फसवणूक करतात। ग्रामसेवकला 10 वेळा सांगितलं की गावचं सुधारणा करण्यासाठी तुझा सहभाग महत्त्वाचा आहे, तरी ती होय म्हणून आठवड्यातनं एकदा सुद्धा गावात हजर नाही। आणि दुसरी गोष्ट, निष्कुट दर्जाचं काम चालू आहे खुनेश्वरमध्ये, अक्षरशः प्रोलो ब्लॉक बसवली ती। आता तुम्ही जाऊन चौकशी करा की ती प्रोलो ब्लॉक आजात निघते ती, त्याचे एवढं मटेरियल खराब कच्चं वापरलं आहे की त्याला सिमेंट नीट वापरलं नाही। अशी 5-6 कामं झाली ती गावात, तर त्या कामाची चौकशी झाली पाहिजे। अन्यथा आता मी संतोष चव्हाण, मी स्वतः वैयक्तिक एक अर्ज दिला आहे, माझं 25 तारखेला अमर उपोषण आहे इथं। तर ह्याचा नाही जर दखल घेतली अधिकाऱ्यांनी तर मी बेमुदत उपोषण धरणार आहे 25 तारखेला। तर त्यांनी लवकरात लवकर 25 तारखेच्या आत त्यांनी ह्या निर्णयाचं उत्तर दिलं पाहिजे। अन्यथा ग्रामसेवक विरोधात आम्ही 25 तारखेपासून बेमुदत उपोषण धरणार आहे, मी स्वतः वैयक्तिक। तरी गट विकास अधिकारी काय म्हणतात? गट विकास अधिकारी अजून आमची चर्चा झालेली नाही, ते काय म्हणले तर आम्ही त्यांचं म्हणजे मान राखून ते थोडं म्हणजे काढू चांगलं पाहिजे हे करू।
आम्हाला ते मार्गदर्शन करतील गटविकास अधिकारी. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमच्या म्हणजे याला मागणीला मान्य न्याय देतील. कुठली कामं तरी निकृष्ट झाल्याचं वाटतं? आता जेवढी झाली 4-5 कामं ती पूर्ण निकृष्ट झाली. त्याची सखोल चौकशी करून त्या ग्रामसेवकावर लवकरात लवकर कारवाई केली तर ठीक, नंतर पुन्हा 25 तारखेपासून उपोषण माझं तर आहेच. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खुनेश्वरचे ग्रामपंचायत सदस्य असतील, उपसरपंच असतील, ते आता ग्रामपंचायतीच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. जी कामं आहेत त्याचं टेंडरिंग व्हावं अशी मागणी घेऊन या ठिकाणी हे बेमुदत आता आंदोलनाला बसलेलं आहे. प्रशासन काय भूमिका घेते आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. DCS न्यूजसाठी अशोक कांबळे, मोहोळ, सोलापूर.